जाणीव करून देणारं ज्ञान असतं ना, ते आत्मज्ञान असतं महाराज. आणि म्हणून त्या ज्ञानाची गरज आहे. त्या ज्ञानाशिवाय बाकी कशाचीच आवश्यकता नाही. आणि तुम्ही आम्ही जे म्हणतो मिळतोय, ज्ञान घेतोय, ते सगळं व्यावहारिक ज्ञान आहे. आणखी सांगू का? या व्यावहारिक ज्ञानासाठी आणखी एक ठिकाणी असणारे सुंदर प्रकारची ओळी माऊली बोलतात. आयुष्याविन लक्षणे, शिशे विन अलंकारणे, ओहरे विन वाधानने तो विटंबुगा. सुंदर राजकुमार है, राजाचा मुलगा है, देखना है, नाकी डोळी है, सूर है, वीर है, दानसूर है. बर का महाराज, सूर है, वीर है, दानसूर है, सर्व लक्षण युक्त आहे. पण खुर्चीवर बसलेले महाराज ते उद्याच्यालाच मारणार आहे. खुर्चीवर बसलेला नाही बरं का. तर म्हणतात बाबा तुझं काय बिघडलं काय, पण मला महामारला टपला. कोण मारणार आहे? तो राजकुमार. सर्व लक्षण युक्त आहे, शूरवीर धैर्य आहे, पण उद्याच मारणार आहे. काही त्या राजकुमाराचा उपयोग आहे का? आयुष्याविन लक्षणे, आयुष्यात नाही लक्षण असून काय उपयोग आहे का? शिष्यविन अलंकार. एका सुंदर स्त्रीला 2 किलोचे दागिने घातले. बाबू इथं ग्राम झाले 15-16 हजार. त्या बापाला काय आपलं घ्यायला काय लागतं? सर्व प्रकारचे अलंकार घातलेले, नाना प्रकारचे जे तुम्हाला नाव माहित असतील. आमच्या ताईला कोणती माळ, ही माळ, ती माळ, चप्पलहार, कोणता हार, काय हार, काय काय असेल ते असं असू द्या, सगळे अलंकार असे घातले. अलंकाराने वाढवले. पण ऐकताय ना सगळेजण? झोपला? ऐकताय ना? मग ऐका रे. सर्व अलंकाराने वाढवले, पण त्या ताईला शिरच नाही. मग सगळं ज्ञान आहे आमच्याकडं, सगळं ज्ञानाने थंपून भरलंय. पण चहुवेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळे, पण आत्मज्ञानच नाही. काय जाणायचं त्याला उपयोग नाही. मोठी वरात काढली. मी म्हणत नाही, ज्ञानोबाची ती उभी आहे. या ज्ञानाचं महत्व कुठून देत असताना मी आता तुम्हाला सांगितलं ना, आयुष्याविन लक्षणे, शिष्यविन अलंकाराने, ओहरेविन वाधानने विटंबुगा. वरात काढली. वरात भला मोठा डीजे लावलाय, मोठा फडा लावलाय. सगळी वऱ्हाडी मंडळी सजून आली. आता वाजत होतं ना पलीकडे, दनाक 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 दनाक. ते काय आगात येतं त्यांच्या. 12चं लग्न पार 4ला लागत. तू हा विषय सोडून दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण सगळं सज्ज आहे. वरवया सजल्यात, कलवऱ्या सजल्यात, नटून थटून चालल्यात. वरात काढली. पण मग विचारलं आमच्या सारख्याने, म्हणले नवरदेव नवरी कुठे आहेत? म्हणले ते अजून शोधायचे. काय ऐकताय ना? आणि नवरदेव नवरीच नाही तर त्या वरातीला किंमत नाही बाबा. काय ओहरे विन वाधानने. नवरदेव नवरीच नाही तर तुमच्या वरातीला कोण जातंय? तसं तुमच्याकडे सर्व ज्ञान आहे, आणि म्हणून ते ज्ञान असून, ते व्यावहारिक ज्ञान असून, जर आत्मज्ञान नसेल तर तुमच्या या ज्ञानाला काहीची किंमत नाही. ते ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, तुमच्या जीवाचे चोचले पुरण्यासाठी, तुमच्या आयुष्याचं, संसाराची बढोतरी करण्यासाठी, माडीवर माड्या बांधून 4 बांधल्या तरी 5व्यासाठी गज काढून तयार असण्यासाठी असेल हे व्यावहारिक ज्ञान. पण त्या मनुष्य देहाला, त्या ज्ञानानं मनुष्य देहाचं सार्थक होणार नाही. का होणार नाही? कारण हाच एक देह आहे की याच देहानं या जीवाची जीवनमुक्त अवस्था करता येते, जीवनमुक्त होता येतं. कारण इतर योनीमध्ये होता येत नाही. मग काय करता येतं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. हा जो भवसागर लागला ना बाई, या भवसागरातून पार जाण्यासाठी फक्त आणि फक्त आत्मज्ञानाची प्राप्ती लागते, आणि तरच जाऊ शकते. आणि म्हणून माऊलीला म्हणावं लागलं. मी आतापर्यंत बोलतोय एका शब्दावरती, कोणत्या?